Hello guys and welcome back to my channel. माय जर्नी ऑफ बिंग अ इंटेरियर डिझायनरची सिरीज आपण बनवत होतो आणि त्यातलाच आत्ता हा पार्ट 2 मी शेअर करत आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी BNCA कॉलेजमध्ये कशी आले, पण BNCA कॉलेजमध्ये येणं वॉज नॉट इझी फॉर मी. त्याच्या आधी मी 3-4 कॉलेजेस बघितलेले, त्यांचा करिक्युलम स्टडी केला होता की काय काय ते शिकवतात. खूप जास्त एंट्रन्सेस मी दिले होते फर्स्ट कॉलेज इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि प्रत्येक कॉलेजचे वेगवेगळ्या टाईप्सचे इंटरव्ह्यूज होतात. आता माझ्या कॉलेजचा इंटरव्ह्यू इंटर कॉलेज इंटरव्ह्यूज होते. तर पहिले आपण बोलूयात की BNCA कॉलेज मिळालं, पण त्याच्यासाठी मला काय काय इंटरव्ह्यूज द्यायला लागले. तर फर्स्ट जो इंटरव्ह्यू होता ते टोटल मला 4 इंटरव्ह्यूज द्यायला लागलेले जेव्हा मी BNCA कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली तेव्हा. तर पहिला इंटरव्ह्यू होता जो इंट्रोडक्टरी इंटरव्ह्यू होता. त्यामध्ये फक्त आपल्याला बेसिक विचारतात की तुझे बाबा काय करतात, आई काय करते, तू स्वतः काय करते, तुझं बॅकग्राऊंड काय, तू काय काय कुठल्या कुठल्या एक्झाम्स दिलेल्या. तर मी नाटा तर दिलेली, पण एलिमेंटरी इंटरमिजिएट पण दिली होती. तर ड्रॉइंग किती आवडतं आहे, काय काय तुला नॉलेज आहे, इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला आहे इंटेरियरमध्ये यायचा, असे अनेक मला प्रश्न विचारले होते. तू कुठे राहतेस, कुठून कॉलेजला येणार आहेस, नंतर तुझं फ्युचरचं काय प्लॅनिंग आहे, हे सगळ्या गोष्टी इंट्रोडक्टरी इंटरव्ह्यूमध्ये मी दिल्या होत्या. सेकंड इंटरव्ह्यू माझा जो होता तो ॲप्टिट्यूड टेस्ट होती. त्याच्यामध्ये जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूड, बेसिकली आपण कुठल्याही ॲप्टिट्यूड टेस्टला गेल्यानंतर कसे प्रश्न विचारतात, थोडेसे जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स आणि कॅल्क्युलेशन्सपेक्षा लॉजिकल प्रश्न, ह्या सगळ्यामध्ये तर तिथे कुठेतरी माझी गडबड झाली होती, कारण मला नक्की माहिती नव्हतं. थर्ड होता तो इंटरव्ह्यू, त्याच्यात आपल्याला आपला पोर्टफोलिओ दाखवायचा होता आणि आम्हाला इंटरव्ह्यू माझा स्केड्यूल झाला हे 2 दिवस आधी समजलं होतं. 2 दिवसात मी इतका पोर्टफोलिओ बनवू नाही शकले, पण लोकांनी ट्रकच्या ट्रक भरून पेंटिंग्ज आणलेले, जे माझ्या लाईनमध्ये म्हणजे जे माझ्या स्लॉट्समध्ये मुली होत्या, आणि मी आणि माझ्या बाबांनी रात्रंदिवस जागून तो पोर्टफोलिओ तयार केला होता. मला खूप विचार आला की आता ह्यांना कसा पोर्टफोलिओ आवडेल, काय आवडेल. तर ते बेसिक प्रपोर्शन्स, कलर्स कुठले आवडतात, आपण कलर मॅच करू शकतो आहे का, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या बघतात. ते इंटरव्ह्यूमध्ये ते ज्युरर्स बघतात. तर त्याच्यामध्ये मी थंब प्रिंटिंग किंवा मी आधी केलेले पोर्ट्रेट्स होते. तर मला आधीपासनं पेंटिंग आणि ह्याच्यामध्ये आवड होती, त्यामुळे मी खूप वेगळे मीडियम्स शिकले होते. पेन्सिल स्केचिंग, कलर पेन्सिल, त्याच्यानंतर पेंटिंगमध्ये पोस्टर पेंटिंग, वॉटर कलर पेंटिंग, असे वेगळ्या गोष्टी मी त्यामध्ये टाकल्या होत्या. तर तसा तो इंटरव्ह्यू पण माझा खूप छान झाला. त्यामध्ये मी एक इंटरव्ह्यूचा प्लॅन टाकला होता माझ्या घराचाच आणि मीच तो डेकोरेट केला होता. म्हणजे त्याच्यात मी फर्निचर प्लेसमेंट्स आणि हे सगळं देऊन दाखवलेलं की हां, मला इंटेरियरमध्ये इंटरेस्ट आहे असं दाखवलं. तर ते ज्युरर्स मला म्हणले की तुला तर इंटेरियर येत आहे, मग काय गरज आहे इंटेरियरची. बट आय जस्ट वॉन्टेड टू शो देम की हां, मला इंटेरियर्समध्ये इंटरेस्ट आहे. तर हा राऊंड जरा डिफिकल्ट होता, खूप कष्ट करायला लागले होते ह्या राऊंडमध्ये पास व्हायला. त्याच्यानंतर लास्ट राऊंड होता की डायरेक्ट ज्युरी, म्हणजे जे प्रोफेसर्स असतात डिझाईनचे त्यांच्यासोबत आपण बसतो आणि ते आपल्याला रॅन्डम प्रश्न विचारतात रिलेटेड टू डिझाईन ओनली. तर ह्यात काही त्यांनी पर्सनल इंट्रोडक्शन आणि अमके प्रश्न विचारले नव्हते. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं, म्हणजे त्यांनी माझ्या म्हणजे मला त्यांनी एक केबल दिली होती आणि त्यातनं तू काय डिझाईन्स करू शकशील, सो थिंकिंग पॅटर्न काय आहे माझा, हा त्यांनी स्टडी केलेला. असा तो 4 स्टेजेसमध्ये इंटरव्ह्यू होता आणि ते 4 स्टेजेस प्लस तुमचे 12वीचे मार्क. तर 12वीमध्ये तेव्हा सायन्स साईड घेणं खूप इम्पॉर्टंट होतं, पण सायन्स साईड आणि ह्याचं ॲव्हरेज काहीतरी 80% किंवा असं काहीतरी होतं त्यांचे मार्क्स. तर तुम्हाला पण जर प्रत्येक कॉलेज म्हणजे कुठलं कॉलेज चूज करायचं हे समजत नसेल तर प्रत्येक कॉलेजमध्ये जा, ते बघा, एक्सपिरियन्स घ्या, वेगळे इंटरव्ह्यूज घ्या. आता मी ब्रिक्स कॉलेजमध्ये पण सिलेक्ट झाले होते, सूर्यदत्ता कॉलेजमध्ये पण सिलेक्ट झाले होते, पण सगळ्यामध्ये जर मी बघितलं तर मी लाँग टर्म बघितलं होतं की हँडवर्क
ठिकाणी हँड ड्रॉइंग्ज आणि हे आता लास्ट नाही करत, म्हणजे हे आपल्याला करिअरमध्ये युजफुल होत नाही. आपण काय आता भिंतीवर ड्रॉइंग्स काढत नाही. काही काही डिझायनर्स आहेत जे पटकन भिंतीवर एक्सप्लेन करतात, पण बऱ्यापैकी जेव्हा मी प्रोफेशनली जाते साईटवर तेव्हा मग डायरी पेन किंवा ड्रॉइंग्ज नीटनेटके हे करून जाते. तर प्रत्येक डिझायनरचं काम करण्याची पद्धत वेगळी असते, माझी पण अशी होती. मग ते झालं इंटरव्ह्यूजचं. अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसमध्ये इंटरव्ह्यूज द्या. प्रत्येक ठिकाणी एक वेगळा एक्सपिरियन्स येईल आणि वेगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळतील. आता नेक्स्ट थर्ड पार्टमध्ये मी हे सांगणार आहे की फर्स्ट इयरला स्पेसिफिकली त्यांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या. तुम्हाला जर हा पार्ट आवडला असेल आणि तुम्हाला अजून ह्यातलं काही नॉलेज हवं असेल की कुठलं कॉलेज सिलेक्ट करायचं, कसे इंटरव्ह्यूज द्यायचे, माझा जर तुम्हाला पोर्टफोलिओ इंटरव्ह्यूचा बघायचा असेल तर येस, तो मी अजूनही जपून ठेवला आहे, कारण ते 2 रात्रीतलं 2 दिवसातलं ते काम होतं. तुम्हाला जर तो पोर्टफोलिओ बघायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना एंट्रन्स एक्झाम्स देताना काही अडचण येत असेल, काही प्रिपरेशन हवी असेल किंवा काही मदत हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि मी तुम्हाला मदत करेल. व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि खूप खूप शेअर करा, म्हणजे आपण अजून खूप जास्त स्टुडंट्सला हेल्प करू शकू. सी यू इन द नेक्स्ट पार्ट. थँक्यू सो मच.